नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आपला टॉपिक चालू आहे टी सेक्शन. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी टी सेक्शनचेच प्रॉब्लेम घेतले होते, पण वाय वाय ऍक्सिसचे घेतले होते. आता आपण प्रॉब्लेम बघणार आहोत एक्स एक्स ऍक्सिसचे. बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टी सेक्शन ऑफ 150 mm by 150 mm by 10 mm अबाउट द सेंट्रॉइडल एक्स ऍक्सिस. आता प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे, फाईन करायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायचा आहे एक्स एक्स ऍक्सिसचा आणि टी सेक्शन आहे. ते एक टी सेक्शन काढसाल तुम्ही. हा आहे टी सेक्शन. त्याच्यानंतर बघा याची फ्रेंच किती आहे. आता बघा 150 mm जे दिलेलं आहे लक्षात ठेवजा, तो फर्स्ट नंबरला दिलेला असते. हे असते ओव्हरऑल डेप्थ. कारण याच्यात आहे की यानं सांगितलं नाही की ओव्हरऑल डेप्थ वगैरे किती आहे, तर यांनी डायरेक्ट दिलं 150 by 10. तर लक्षात ठेवायचं ओव्हरऑल डेप्थ असते पहिली स्टार्टिंगला 150 mm. त्यानंतर सेकंड नंबर असते आपला मग फ्लेंज. फ्लेंज किती आहे, फ्लेंज पण 150 mm आहे. ओके 150 mm. त्याच्यानंतर थिकनेस किती आहे 10 mm आणि हे पण थिकनेस किती राहणार 10 mm राहणार. इथं तुम्ही डॉट 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 न दोन रेक्टेंगल दोन डायग्राम तयार करायचे, डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड. आता बघा जो डायग्राम नंबर सेकंड आहे हे असते आपली वेब. तर वेबचं डिस्टन्स आता आपल्याला काढायचं आहे. तर वेबचं डिस्टन्स बघा किती येणार. आता हे आहे 10 mm एवढं डिस्टन्स आहे 10 mm आणि टोटल डिस्टन्स किती आहे, ओव्हरऑल डेप्थ आहे 150. तर जर तुम्हाला वेब काढायची आहे फक्त एवढं डिस्टन्स, तर काय करसाल तुम्ही या 150 mm मधून 10 mm काय करसाल मायनस करसाल. तर किती येणार 140 mm. किती येणार आहे 140 mm. आता दोन रेक्टेंगल तयार झालेले आहेत, रेक्टेंगल नंबर फर्स्ट आणि रेक्टेंगल नंबर सेकंड. बघा रेक्टेंगल नंबर फर्स्ट हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. हाय रेक्टेंगल नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर आता तुम्ही एक रेक्टेंगल नंबर फर्स्ट बघितला, तर याच्यामध्ये एक इथं लिहू आपण डायग्राम नंबर फर्स्ट. रेक्टेंगल म्हणजे की डायग्राम नंबर फर्स्ट. तर याच्यामध्ये बी ब्रेंथ आपल्याला शोधायची असते. ब्रेंथ म्हणजे होते आडवं डिस्टन्स. आडवं डिस्टन्स किती आहे सांगा बरं 150 mm. इथे घेतला आपण 150 mm ब्रेंथ. आणि डेप्थ डेप्थ म्हणजे होते उभं डिस्टन्स. उभं डिस्टन्स किती आहे म्हणजे की व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 10 mm म्हणजे की 10 mm. ब्रेंथ आहे 150 आणि डेप्थ आहे 10 mm. आणि इथं घेतला आपण डायग्राम नंबर सेकंड. आता डायग्राम नंबर सेकंड मध्ये मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो रेक्टेंगल. रेक्टेंगल कसं आहे तर हा रेक्टेंगल आहे. त्याच्यानंतर बघा ब्रेंथ आहे 10 mm म्हणजे आडो डिस्टन्स 10 आहे आणि उभं डिस्टन्स किती आहे 140 mm. म्हणजे की याच्यावरून तुम्ही घेऊ शकता बी म्हणजे होते ब्रेंथ. ब्रेंथ आहे 10 mm आणि उभं डिस्टन्स मध्ये ते डेप्थ किती आहे 140 mm. आता आपण स्टेप वाईज जाऊया. अत्यंत सोपी आहे टॉपिक. तुम्ही स्टेप वाईज असाल तर तुम्हाला इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला एरिया फाईंड करायला लागते. काय फाईंड करायला लागते एरिया. तर डायरेक्टली आता आपण लिहू एरिया. एरिया आता डायग्राम नंबर फर्स्ट आहे तर एरिया 1 फॉर्म्युला बी डी. काय फॉर्म्युला आहे बी डी. याचा पण फॉर्म्युला सेमच राहते. एरिया टू बी डी सेकंड नंबर डायग्रामचा. आता बी किती आहे सांगा याच्यात 150 mm आहे 150 आणि डी किती आहे 10. 150 इंटू 10 किती होते 1500 1500 mm स्क्वेअर. हा झाला याचा एरिया. हा भेटला तुम्हाला A1. त्यानंतर आता याचा एरिया काढूया. बी किती आहे 10 आणि डी किती आहे 140. 140 इंटू 10 किती होते 1400 mm स्क्वेअर. हा झाला एरिया. सर्वात आधी काढायचा एरिया. एरिया काढल्यावर पहिल्या डायग्रामचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. एक्स एक्स ऍक्सिस आहे. कुठला एक्स एक्स ऍक्सिस म्हणून IG1 कसा येणार याचा फॉर्म्युला बी डी क्यूब अपॉन 12. लक्षात ठेवायचं एक्स एक्स ऍक्सिस असला तर आणि वाय वाय ऍक्सिस असतं तर बी ला क्यूब लागला असता. हा पण सेम बिलकुल फॉर्म्युला लागणार आहे. इथं पण बघा इथं IG2 घेतला आपण. फॉर्म्युला आहे बी डी क्यूब बाय 12. त्यानंतर चेक केला आपण बी किती आहे 150. इथे घेतला आपण 150. डी किती आहे 10. इथे घेतला 10.
10चा क्यूब अपॉन 12. सिंपल आहे. कॅल्सी मध्ये टाकूया, चेक करूया किती येते तो. कॅल्सी ऑन करा. ऑन केल्यावर 150 लिहा, मल्टिप्लाय बाय 10चा क्यूब डिवायडेड बाय 12 आणि त्याच्यानंतर ENG बटन दाबा. तर 12.5 इंटू 10 टू द पॉवर 3. लक्षात ठेवता याचं युनिट असते mm टू द पॉवर 4. हा झाला IG1. नंतर आता आपल्याला IG2 काढायचा आहे. सिंपल आहे. बीच्या जागी बीची व्हॅल्यू 10, टीच्या जागी आहे 140, त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12. असंच कॅल्सीमध्ये टाका. IG2 निघून जाणार. काय येणार आता बघूया. 10 इन ब्रॅकेट 140 चा क्यूब अपॉन 12. ENG बटन 2.286 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला IG2. सर्वात आधी एरिया काढायचा, मग नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया IG1 आणि IG2 काढायचा. एवढं झाल्यावर आता आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स. आता बघा कुठलं एक्सेस काढू आलो आपण, एक्स एक्सेस साठी सॉल्व्ह करू आलो. प्रॉब्लेम कशासाठी सॉल्व्ह करू आलो, एक्स एक्सेस आहे. तर लक्षात ठेवायचं एक्स म्हटलं तर आपल्याला Y1 आणि Y2 काढायला लागते. काय काढायला लागते, Y1 आणि Y2. Y1 आणि Y2. आता Y1 आणि Y2 कसं काढतात हेच इम्पॉर्टंट आहे. बघा आता Y1 म्हणजे होते पहिल्या डायग्रामचा सेंटर पासूनचा डिस्टन्स. बघा आता मी काढून दाखवतो. हे इथं सेंटर आहे, तर हे डिस्टन्स तर बॉटम पर्यंत इथून हे डिस्टन्स असते Y1. आणि Y2 म्हणजे इथं जर सेंटर असेल तर हे डिस्टन्स म्हणजे Y2. आता लॉजिक लावा की Y1 आणि Y2 किती. Y1 बघा आता इथून तर एवढं डिस्टन्स किती आहे 140. इथपर्यंत 140 आहे. आणि हे कसं याच्या सेंटरला आहे 10च्या अर्ध. 10च्या अर्ध किती होते, 10च्या हाफ 5 प्लस 140 किती होते 145 mm. लॉजिक लावा आता डायरेक्टली. आणि Y2 कसा येणार, आता टोटल डिस्टन्स आहे 140. हा एक रेक्टेंगल आहे की नाही, हा 140चा आहे हा टोटल. आणि त्याच्या हाफ घेतला आपण 140च्या हाफ किती होते 70 mm. म्हणजे Y1 आहे 145 आणि Y2 आहे 70. इथं लिहूया. Y1 आहे 145 mm आणि Y2 आहे 70 mm. त्याच्यानंतर एवढं झाल्यावर आता आपल्याला काढावं लागते Y बार, कारण हाईट काढण्यासाठी. आता Y बारचा फॉर्म्युला बघा काय तो. Y बारचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. A1 प्लस A2. आता लक्ष द्या प्रॉब्लेम काय आहे तो, म्हणजे की फॉर्म्युला काय, Y बार इज इक्वल टू A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. आता काय करायचं बघा, सिंपल. A1 च्या जागी A1 ची व्हॅल्यू पुट करायची. A1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. A1 ची व्हॅल्यू आहे 1500. 1500. Y1 किती आहे 145. A2 ची व्हॅल्यू बघा A2 1400. Y2 आहे 70 अपॉन 1500 प्लस 1400. हे कॅल्सी मध्ये टाका, उत्तर येऊन जाईल Y बार. तर आता बघा Y बार किती येते, तर आपण आणखी हे फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. तर इथे येणार आहे 150 1500 इन ब्रॅकेट 145 प्लस 1400 इन ब्रॅकेट 70 अपॉन 1500 प्लस 1400. किती आलं 108. आता आपला Y बार किती आलेला आहे, Y बार आला आपला 108. पर एक वेळा चेक करूया अगेन. सर 108.79 येते. हा व्हेरी गुड, हेच आहे आन्सर 108.79 mm. एक वेळा आपण Y1 चेक करूया. Y1 हे किती डिस्टन्स आहे 140 आणि त्यानंतर प्लस 5 म्हणजे की किती येते टोटल
145. 145 राईट 145. त्यानंतर बघा आता नेक्स्ट हा झाला वाय बार. आता आपल्याला काढायचा आहे H1 आणि H2. काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? H1 आणि H2. आता बघा H1 कसा काढतात हे दोन कम्पेअर करा आणि इथे येईन इथं H1 मोठा कोणता आहे? Y1 मायनस वाय बार. Y1 मायनस वाय बार. आता Y1 किती आहे? 145. वाय बार किती आहे? 108.79. तर H1 येऊन जाईल तुमचा. H1 बघू किती येते? 145 मायनस 108.79. तर येणार आहे याचा आन्सर 36.21 mm. तसंच आता आपल्याला H2 काढायचा आहे. H2 साठी हे डिस्टन्स आणि कम्पेअर करायचा आहे इथे. तर इथे येणार आहे वाय बार मायनस मोठ्यातून लहान मायनस करू आपण Y2. 108.79 मायनस 70. चेक करूया. 108.79 मायनस 70. तर काय येते आन्सर? 38.79. हा झाला M. हा झाला H2. आता बस आता आपल्याला फाईन काय करायचं आहे? जे फाईन करायचं आहे ते लिहून घेऊया. फाईन करायचं आपल्याला IXX एक्सिस. कसा फाईन करतात? पहिले IX1 प्लस IX2 फॉर्म्युला याचा IX1 चा IG1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर. आणि याचा फॉर्म्युला याचा पण सेम फॉर्म्युला आहे IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. हा आपल्यापाशी फॉर्म्युला आहे. तर सिंपल आता हे व्हॅल्यू आपण पुट अप करूया. आता IG1 काय आहे याच्यातला? IG1 काढलाच आहे आपण. तर IG1 आहे 12.5 इंटू 10 टू द पॉवर 3. 12.5 इंटू 10 टू द पॉवर 3. एरिया किती आहे? एरिया किती आला होता? 1500. ओके 1500. आणि H1 किती आला? 36.21. त्याचा स्क्वेअर. याला टाकायचा ब्रॅकेट. माझा साइन प्लस. आता सेकंड वाला IG2 इथे घेतो. IG2 किती होता? चेक करूया. IG2 2.2866 इंटू 10 टू द पॉवर 6. 2.2866 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस एरिया होता 1400 आणि त्याच्यानंतर H2 आलता आपला 38.79. 38.79 त्याचा स्क्वेअर. हे आता सिंपल कॅल्क्युलेशन करूया. पहिले वरचं कॅल्क्युलेशन करू. इथं लिहू. खालचं कॅल्क्युलेशन इथं लिहा. काय टाकणार? 12.5 इंटू 10 चा क्यूब प्लस 1500 इन ब्रॅकेट 36.21 त्याचा स्क्वेअर. ENG बटन दाबसाल तर इथे येते 1.979 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस. आणि आता याचं कॅल्क्युलेशन 2.2866 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 1400 नंतर ब्रॅकेट नंतर 38.79 आणि त्याचा स्क्वेअर. तर ENG बटन दाबूया. इथे येते 4.3931 सिंपल इंटू 10 टू द पॉवर 6. सिंपल याची काय करायची आता? ऍडिशन बघा. 1.979 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 4.3931 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि ENG बटन. तर इथे येते 6.3721 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला आपला IYY
ऍक्सिस, सॉरी एक्स एक्स ऍक्सिस, आणि प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही जर समजा विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. याच्यानंतर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर सेकंड. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टी सेक्शन having flange 150 mm by 20 mm with 130 mm by 20 mm and overall depth 150 mm about an axis passes through is the CG and parallel to the x-axis. ओके, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला x ऍक्सिसचा काढायचा आहे. तर काय कराल विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी त्यांनी सांगितलं टी सेक्शन आहे. काय आहे टी सेक्शन? एक टी सेक्शन आपण काढूया. तर हा एक टी सेक्शन काढला आपण. हा काढला आता आपण टी सेक्शन. मग चेक करा, फ्लेंज हे वरचं जे आहे त्याला फ्लेंज म्हणतात. फ्लेंज किती दिलेला आहे? हॅव्हिंग फ्लेंज 150 by 20. ओके, म्हणजे हे डिस्टन्स आहे 150 mm आणि याची थिकनेस आहे 20 mm ची. ओके, आणि वेब किती दिलेला आहे? 130 by 20. आता 130 by 20, आता ऑब्विसली हे जे आहे हे डिस्टन्स लहान आहे म्हणजे 20 असेल, आणि हे डिस्टन्स मोठा आहे म्हणजे की हे असणार 130. आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून एक सांगितलं गोष्ट होते ते म्हणजे की ओव्हरऑल डेप्थ 150 mm. आता बघा 20 + 130 150 होतेच हे डिस्टन्स, पण याचं सध्या आपल्याला काही काम नाही. 150 mm. इथून आपण टी सेक्शन कट करूया. पहिली डायग्राम नंबर फर्स्ट आणि दुसरी डायग्राम नंबर सेकंड. आता कसं सॉल्व्ह करायचं? सेम बिलकुल. पहिली घ्यायचा डायग्राम नंबर फर्स्ट, इथे घेतला डायग्राम नंबर फर्स्ट, इथे लिहायचा डायग्राम नंबर सेकंड. दोन पार्टिशन मध्ये सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम. मला एक लाईन मारायची. त्यानंतर बघा डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये, आता फर्स्ट डायग्राम मी तुम्हाला दाखवतो, एक वेळा हायलाइट करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे आहे तुमची डायग्राम नंबर फर्स्ट, हे आहे डायग्राम नंबर फर्स्ट. आता या डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे आडवं डिस्टन्स आहे म्हणजे याला बी म्हणतात. बघा की आडवं डिस्टन्स किती आहे? 150 mm आणि उभं डिस्टन्स किती आहे? 20 mm. आडवं डिस्टन्स आहे 150, त्याला बी म्हणू आपण, ब्रेथ म्हणतात त्याला, ब्रेथ 150 mm. आणि उभं डिस्टन्स आहे डी, डेप्थ 20 mm. आता घेतली आपण डायग्राम नंबर सेकंड. डायग्राम नंबर सेकंड पण मी तुम्हाला हे दाखवतो, हायलाइट करून दाखवून राहिलो. बघा हे केले आपण हायलाइट डायग्राम नंबर सेकंड. याच्यात आडवं डिस्टन्स किती आहे? 20 आणि उभं किती आहे? 130. लक्षात ठेवता, आडवं डिस्टन्स किती आहे? 20, म्हणजे डी आहे 20, डी बी 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 आहे 20 आणि उभं डिस्टन्स म्हणजे डी, डेप्थ किती आहे? 130 mm. बी डी काढून घ्यायचा. आता पहिल्या स्टेपनुसार आता सिंपल आहे. सर्वात पहिले आपल्याला एरिया काढायचा. काय काढायचा आहे? एरिया. आता एरियाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. एरिया फॉर्म्युला आहे बी इंटू डी. इथं पण एरियाच काढ लागते, सेम आहे बिलकुल इक्वल, बी इंटू डी. आता याला एरिया 1 म्हणून, याला एरिया 2 म्हणून. आता बघा बी किती आहे? 150. डी किती आहे? 20. 150 इंटू 20 किती येते? 3000. इथे घेतला आपण 3000. इथे घेतला आपण mm चा स्क्वेअर. हा झाला एरिया पहिल्या डायग्रामचा. आता याचा काढूया. बी किती आहे? 20 आणि इथे आहे 130. तर इथे किती येते? 20 इंटू 130 जर केलं तर 2600 mm चा स्क्वेअर. हा झाला तुमचा एरिया. सर्वात पहिले दोन्ही याचा आपण काय काढला? एरिया. आता आपल्याला एक्स ऍक्सिस काढायची आहे. काय काढायची आहे? एक्स ऍक्सिस. तर मग त्याच्यासाठी आता आपल्याला IG1 आणि IG2 काढायला लागते. काय काढायला लागते? IG1 आणि IG2 काढूया. सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेपवर आलो. फक्त फॉर्म्युल्यात विद्यार्थी मित्रांनो, बाकी काहीच नाहीये. आता काढायचं आहे आपल्याला IG1. एक्स ऍक्सिसचा फॉर्म्युला लक्षात ठेवता, BD³/12. इथं पण IG2 येऊन जाईल. सेकंड आहे तो डायग्राम, BD³/12. आता सिंपल हे व्हॅल्यू पुटअप करूया. बी किती आहे? 150
डी किती आहे 20 चा क्यूब अपॉन 12, हा आला IG1. इथे येऊन जाईल IG1. इथं पण बघा बी किती आहे 20, डी किती आहे 130, 130 चा क्यूब अपॉन 12. तर बघूया काय येते आन्सर. इथे येते 150 इंटू 20 चा क्यूब अपॉन 12. ENG बटन दाबूया. 100 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4, हा आला तुमचा IG1. आता IG2 बघूया. तर सर्व आधी इथं 20 ब्रॅकेट 130 त्याचा क्यूब अपॉन 12. ENG बटन दाबूया. ENG दाबलं की किती येते 3.66 इंटू 10 टू द पॉवर 6. आता तुम्हाला असं वाटलं सर 2 डिजिट घ्यावं की 4 डिजिट घ्यावं, कमीत कमी 2 घ्या, मग तुम्हाला 4 वाटलं तर 4 पण घेऊ शकता. हा झाला IG2. अत्यंत सिंपल होता आणि सिंपल कॅल्क्युलेशन्स होतं. तर तुम्हाला IG1 आणि IG2 हा समजलाच असेल तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. स्टेप नंबर 2 कम्प्लीट. आता जाऊया स्टेप नंबर 3 वर. आता स्टेप नंबर 3 मध्ये बघा, आता आपल्याला एक्स एक्सिस काढायचा आहे. म्हणजे आता आपल्याला काय लागते Y1 आणि Y2, Y1 आणि Y2 हे डिस्टन्स काढायला लागते. कसं काढाल बघा Y1 आणि Y2. पहिल्या डायग्रामचा सेंटर इथं आहे. इथून एवढं डिस्टन्स ते हे बॉटम पर्यंत जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स असते Y1. आणि इथं सेंटर असेल तर या सेंटर पासून सेकंड डायग्रामचा हे डिस्टन्स बॉटम पर्यंत हा असते Y2. आता लॉजिक लावा की हे एवढं डिस्टन्स आहे 130, इतकं डिस्टन्स आहे 130, आणि हे आहे 20चे हाफ. 20चे हाफ किती होते 10 होते ना, 20चे हाफ अर्धा आहे. तर 10 प्लस 130 म्हणजे किती होऊन जाईल 140. Y1 140 बनवून जाईल. Y2 आता हे टोटल डिस्टन्स आहे 130, 130च्या हाफचं सेंटर आहे. 130च्या हाफ किती येते 65, हे येऊन जाईल 65. पहिला Y1 येते 140 आणि दुसरा येते 65. इथं लिहून घेऊ. Y1 येते 140 आणि Y2 येते 65 mm. आता Y1 आणि Y2 भेटला. आता आपल्याला काय लागते Y बार. काय लागते Y बार. तर Y बारचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल आहे. A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2, A1 प्लस A2, A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. तर सिंपल याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. तर बघा आता A1 किती आहे, A1 किती आला होता आपला, एरिया किती आला होता 3000, इथे घेतला 3000. Y1 होता 140, एरिया 2 होता 2600, Y2 आहे 65 अपॉन 3000 प्लस 2600. आता हे फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटअप करूया तर तुम्हाला भेटून जाईल Y बार. चेक करूया किती येते. पहिले टाकला आपण 3000 इन ब्रॅकेट 140 ब्रॅकेट कम्प्लीट, मग प्लस, मग लिहू 2600, नंतर लिहू 65 अपॉन 3000 प्लस 2600. आणि इथं येते 105.178, 105.178 mm. हा आला तुमचा Y बार. आता काय करावं लागते आपल्याला Y बार आल्यावर नेक्स्ट स्टेप आहे आपली कम्पेअरिंग करावं लागते. कम्पेअरिंग कोणासोबत, हा Y1 आणि हा याच्यासोबत, आणि हा Y2 हा याच्यासोबत. कारण आता आपल्याला काय आहे नेक्स्ट स्टेप मध्ये H1 आणि H2 काय करायचं आपल्याला, H1 आणि H2. आता बघा हा आहे H1, इथे घेतला आपण H2. मोठ्यातून लहान मायनस करायला लागते. पाहू आता मोठा कोणता आहे. H1 मध्ये 140 आहे Y1 आणि Y बार आहे 105, म्हणजे Y1 मायनस Y बार.
y1 मायनस y बार. H2 मध्ये मोठा कोण आहे? y2 किती आहे? 65 आणि y बार आहे 105, म्हणजे की y बार मायनस y2. मोठ्यातून लहान मायनस करा, बाकी काहीच नाही. आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करूया. y1 किती आला होता? 140. y बार किती आहे? 105.178. तर 140 मायनस 105.178. तर आन्सर येते 34.822. हा येते H1. त्यानंतर आता बघा H2, y बार किती आहे? 105.178 आणि y2 होता 65. तर किती बघा 105.178 मायनस 65. तर किती येते? 40.178 mm. हा झाला तुमचा H2. आणि आता आपल्याला करायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. सर्व व्हॅल्यू आपल्यापाशी अवेलेबल आलेले आहेत. आय एक्स एक्स ऍक्सिस, मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस. काय फॉर्म्युला आहे? आय x1 x1 म्हणजे पहिल्या डायग्रामचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, दुसऱ्या डायग्रामचा, आणि आय x2 x2. याचा फॉर्म्युला काय होता? IG1 काढला आपण, एरिया 1 पण काढला आणि H1 पण काढला, याचा स्क्वेअर. सेकंड याच्यात IG2, एरिया 2 पण काढला आणि H2 पण काढला, त्याचा स्क्वेअर. आज सिंपल. आता बघा हे व्हॅल्यू आपण पुटअप करूया. आता IG1 किती आला होता? IG1 आला होता 100 × 10⁻3. 100 × 10⁻3. एरिया किती होता? 3000 एरिया होता. आणि H1 किती आहे? 34.822, त्याचा स्क्वेअर, प्लस IG2 बघा किती आहे? 3.66 × 10⁻6. ओके, 3.66 × 10⁻6. एरिया 2 होता 2600 आणि त्यानंतर H2 किती आहे? 40.178, त्याचा स्क्वेअर. आता कॅल्शियम मध्ये टाकूया. एकटा तर एवढं सारं कॅल्शियम मध्ये तर पैसे नाही, थोडं थोडं टाकू. पहिले वरचं टाकू, नंतर हे, आणि नंतर ऍडिशन. तर सर्वात आता कॅल्शियम रेडी. पहिले 100 लिहा, मग मल्टिप्लाय × 10⁻3, नंतर प्लस 3000, मग इन ब्रॅकेट 34.822, त्याचा स्क्वेअर. आन्सर. आणि त्यानंतर ENG 3.7377 × 10⁻6 प्लस, आता हे टाकूया कॅल्शियम, 3.66 × 10⁻6 प्लस 2600 इन ब्रॅकेट 40.178, त्याचा स्क्वेअर. इथे आलं 7.8571 × 10⁻6. नंतर ऍडिशन करूया. तर इथं बघा ऍडिशन करताना 3.7377 × 10⁻6 प्लस 7.8571 × 10⁻6. ENGचं बटन दाबूया आणि फायनल आन्सर आलं 11.5948 × 10⁻6 mm². हा झाला मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस. त्याचा सांगितला होता तो आपण काढला. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रिप्शन करा. जर ऍप्लिकेशनवर तुम्ही नवीन असाल तर ऍप्लिकेशनला रेटिंग देऊ शकता तुम्ही. कसं आहे आपलं ऍप्लिकेशन? तर आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे TCC अकॅडमी बाय तायडे सर. जो आपल्या युट्यूब चॅनलचा जो लोगो आहे तोच ऍप्लिकेशनचा पण लोगोच आहे. तसंच अजून एक प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 3. याच्यानंतर काही जर समजा प्रॉब्लेम असला तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा.
मेसेज करून तुम्ही मला करू शकता, कॉल पण करू शकता. आता हे प्रॉब्लेम आपलं. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्सिस ऑफ ए इन्व्हर्टेड टी सेक्शन ॲज शोन इन फिगर. ओके, हा इन्व्हर्टेड एक टी सेक्शन दिलेला आहे. याचा जो हा वेब आहे हा आहे 10/350 mm चा आणि फ्लेंज आहे 200/12 mm चा. काही टेन्शन व्हावं विद्यार्थी मित्रांनो, असं जर डायग्राम आली तर एक वेळा तुम्हाला पुन्हा डायग्राम काढावी लागेल, कारण की हे तर क्वेश्चन मधली डायग्राम आहे. काय करायचं, एक डायग्राम काढून घेऊ अगेन. इन्व्हर्टेड टी सेक्शनचा सेम प्रॉब्लेम आहे, इक्वल आहे बिलकुल. हा घेतला आपण टी सेक्शनचा डायग्राम, डबल काढलेली. हे डिस्टन्स किती आहे 12 mm, 10 mm आणि हे आहे 350. ओके, 350 mm. फ्लेंज आहे 200 mm आणि हे आहे 12 mm. इथं आपण एक डायग्राम आपण इहर्षित करू. पहिल्याला नाव देऊ डायग्राम नंबर फर्स्ट, दुसऱ्याला देऊ डायग्राम नंबर सेकंड. ओके, इथे घेतला आपण आता डायग्राम नंबर फर्स्ट, इथे घेतला आपण डायग्राम नंबर सेकंड. त्यानंतर याचे डायमेन्शन लिहू. डायग्राम नंबर फर्स्ट हायलाइट करून दाखवतो मी तुम्हाला. हे डायग्राम नंबर फर्स्ट आहे. किती आहे आडवं डिस्टन्स 10 आणि उभं किती आहे 350. लक्षात ठेवता फक्त. आडवं म्हणजे ब्रेथ किती आहे 10 आणि डेप्थ म्हणजे उभं किती आहे 350 mm. इथं पण बी आणि डी काढायचं आहे आपल्याला. आता बघा डायग्राम नंबर सेकंड मध्ये बघा, हायलाइट करून दाखवतो. हे आहे डायग्राम नंबर सेकंड. उभं डिस्टन्स आहे 12 आणि आडवं किती आहे 200, म्हणजे बी आहे 200, आडवं म्हणजे बी 200 mm आणि उभं डिस्टन्स 12. आता स्टेप नंबर फर्स्ट वर जाऊया. स्टेप नंबर फर्स्ट काय म्हणते आपल्याला, स्टेप नंबर फर्स्ट अशी म्हणते की सर्वात आधी एरिया काढा. काय फॉर्म्युला आहे बीडी, बस बीडी. आणि याचा पण एरियाचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे बीडी. सिंपल आता फॉर्म्युला आहे बीडी. तर इथे येते 10 इंटू 350. बी आहे 10 आणि डी किती आहे 350. आता म्हणजे किती येईल मग 3500 mm चा स्क्वेअर. हा झाला A1, हा झाला एरियावर. त्याच्यानंतर बी किती आहे 200 आणि डी किती आहे 12. किती येते 2400 mm चा स्क्वेअर. याचं कॅल्क्युलेशन 1200 इंटू 12 12 24 आणि 00. हा झाला एरिया 2. स्टेप नंबर फर्स्ट इज द कम्प्लिटेड. नंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, आय एक्स एक्सिस काढायचा आहे ना. ओके, फॉर्म्युला आहे IG1 चा. नेक्स्ट स्टेप नुसार फॉर्म्युला असा आहे BD³ अपॉन 12. इथं IG2 चा BD³ अपॉन 12. सिंपल बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बीच्या जागी बीची व्हॅल्यू, डीच्या जागी डीची व्हॅल्यू आणि 12च्या जागी 12ची म्हणजे की व्हॅल्यू. बीच्या जागी बी किती आहे 10, डी किती आहे 350 चा क्यूब अपॉन 12. इथं बी किती आहे 200, डी किती आहे 12 चा क्यूब आणि अपॉन 12. आता बघूया कॅल्शियम मध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. काय ते चेक करू. इथं आहे 10 इंटू 350 चा क्यूब अपॉन 12 आणि त्यानंतर ENG बटन दाबावं लागेल. 3572 into 10⁶.
व्हेरी गुड. 3.729 इंटू 10⁶. 2-3 डिजिट घेऊ शकता तुम्ही. mm⁴. त्यानंतर बघा आता Ig2 Bi 200 Di 12 त्याचा क्यूब अपॉन 12. Ng बटन 28.8 इंटू 10⁻3 mm⁴. सॉरी mm⁴ किती? 4 हे युनिट आहे Ig2. त्यानंतर आता बघा स्टेप नंबर फर्स्ट इज द कम्प्लीट, स्टेप नंबर सेकंड इज द कम्प्लीट. आता आपल्याला काय लागते? y1 y2. एक घ्या लागते y1 आणि एक घेऊ y2. आता y1 बघा कसा घेतो. जे पहिली डायग्राम आहे याचं सेंटर इथं आहे. या सेंटर पासून तर या बॉटम पर्यंतचं डिस्टन्स किती? हे डिस्टन्स किती असेल? आता हे बघा एवढं 12 आहे. ओके. आणि 350 हाफ करा. किती येते? 350 डिवायडेड बाय 2 175 प्लस 12 187. किती आहे? 187. हा y1 येते 187. याचे हाफ आहे 350 हाफ आणि हे 12. आणि आता हे डिस्टन्स पाहिजे आपल्याला इतकं. आणि इथंच लिहितो इतकं. हा आहे y2. इथे येते 6. किती येते? 12 हाफ 6 mm. एक आला आपला 187. आता बघूया इथे लिहू 187 आणि हा येते 6. y1 y2 झालेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचा y बार. कारण की H1 H2 काढायसाठी y बारचा फॉर्म्युला आहे A1 y1 प्लस A2 y2 अपॉन A1 प्लस A2. y1 आहे 187 आणि y2 आहे 6 mm. आता बघा, आता आपल्याला y बार काढायचा आहे. तर y बारचा फॉर्म्युला आहे A1 y1 प्लस A2 y2 अपॉन A1 प्लस A2. सिंपल आहे. A1 च्या जागी A1 ची व्हॅल्यू टाकली 3500, y1 च्या जागी y1 ची व्हॅल्यू टाकली 187, A2 च्या जागी A2 ची व्हॅल्यू टाकली 2400, y2 च्या जागी 6 आणि A1 प्लस A2 3500 प्लस 2400. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 113.37 mm. नंतर मग काय केलं आपण? H1 चा फॉर्म्युला लावला. आता याच्यात दोघात चेक केलं की y1 आणि या y बार मध्ये कोण मोठा आहे. तर इथं y1 मोठा आहे तर y1 मायनस y बार, y1 मायनस y बार. आणि H2 साठी चेक केलं तर हा y बार आहे आणि इथं y2 आहे. कोण मोठा आहे? तर y बार मायनस y2. आता y1 ची व्हॅल्यू किती आहे? 187 मायनस y बार ची व्हॅल्यू किती आहे? 113.37. y बार ची व्हॅल्यू किती आहे? 113.37 आणि y2 ची व्हॅल्यू किती आहे? 6. हे मायनस केली तर H1 आला 73.63 mm आणि H2 आला 107.37 mm. नंतर सिंपल फॉर्म्युला लावला Ixx इज इक्वल टू Ix1 x1 प्लस Ix2 x2. फॉर्म्युला आहे Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर प्लस Ig2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. त्यानंतर Ig1 च्या जागी Ig1 ची व्हॅल्यू टाकली 35.729 इंटू 10⁶ प्लस A1 च्या जागी A1 ची व्हॅल्यू 3500, H1 च्या जागी H1 ची व्हॅल्यू 73.63 चा स्क्वेअर प्लस आता बघा Ig2 ची व्हॅल्यू आहे 28.8 इंटू 10⁻3. एरिया 2 ची आहे 2400 आणि H2 ची आहे 107.37. हे वरचं कॅल्क्युलेशन कॅल्शिट टाकलं तर इथं आलं 54.70 इंटू 10⁶. हे कॅल्शिट टाकल्यावर येथे 27.69 इंटू 10⁶. आणि या दोघांची काय केली? ऍडिशन केली तर आपलं फायनल आन्सर येणार Ixx इज इक्वल टू 82.39 इंटू 10⁶ mm⁴. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा पण हे लाभ घेऊ शकतील. पहिला चॅप्टर आपला युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन सर्वचे सर्व व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ.